आज या आपण क्षणाची निवड आणि सार्वकालिक निवड या शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. या जगात जगत असताना पुष्कळ लोक काळजी करतात. मी माझे जीवन चांगले जगले असे म्हणण्यासाठी मी कसे जगले पाहिजे? म्हणूनच काही लोक संपत्ती गोळा करण्यासाठी व्यवसाय करतात. ते धन मिळविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात आणि कठोर परिश्रम करतात. इतर लोक या जगामध्ये सन्मान शोधतात. जरी आपण या जगामध्ये अनेक गोष्टी साध्य केल्या तरी पृथ्वीवरील आपले जीवन तात्पुरते आहे. फक्त 70 ते 80 वर्षांचे आहे. हाच निष्कर्ष निघतो. मात्र बायबल आपल्याला शिकवते की स्वर्ग सार्वकालिक आहे. परमेश्वर आपल्याला सांगतात की आपल्याकडे अनंत काळ असेल, पृथ्वीवरील मोजमापाच्या पलीकडे. म्हणून आपण विचारले पाहिजे, आपण त्या क्षणासाठी जगले पाहिजे का? किंवा जे सर्व काळ टिकेल ते निवडा? जवळपास 8 अब्ज लोक किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे प्रत्येक आपले जीवन जगतात. हे जीवन जगभरातील प्रत्येक व्यक्तीला सारखेच दिले जाते. परमेश्वर प्रत्येकाला 24 तास देतात, मग तो देश किंवा प्रदेश असो. काही पृथ्वीवर फक्त या अल्पजीवनासाठी जगतात. पण आपल्यासारखे इतर लोक परमेश्वराच्या सार्वकालिक राज्याची तयारी करतात. विश्वासाचा पूर्वज शल्मोन पृथ्वीवरील प्रत्येकाला हवे होते तसे उत्तम जीवन जगला. तो एक राजा होता. त्याने आपल्या डोळ्यांनी जे काही पाहिले ते स्वतःपासून दूर ठेवले नाही आणि त्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट, ज्यात सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धी यांचा समावेश होता, ती त्याने मिळवली. पण शेवटी तो म्हणाला, सर्व काही व्यर्थ. तेव्हा त्याला ते दिसले नाही. पण मागे वळून त्याने विचारले, मी असे का केले? मी झोप गमावून आणि माझ्या आरोग्याला हानी पोचवून इतकी काळजी का केली? मागे वळून पाहताना त्याला काय सापडले? ते म्हणाले की हे सर्व निरर्थक होते. त्याने आंधळेपणाने अशा गोष्टींचा पाठलाग केला ज्यासाठी जगणे योग्य नव्हते. व्यर्थ हो व्यर्थ, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. ही शल्मोनाने लिहिलेल्या उपदेशकाची सुरुवात होती. तो त्या क्षणासाठी जगला, म्हणून त्याने सर्व काळासाठी तयारी केली नाही. जेव्हा त्याने आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहिले, केवळ क्षणिक सुखांच्या मागे धावल्यानंतर, तेव्हा त्याला जाणवले सर्व काही व्यर्थ. त्यांनी निष्कर्ष काढला की परमेश्वराचे भय बाळगणे आणि त्यांच्या आज्ञांचे पालन करणे हा जगण्याचा योग्य आणि सर्वोत्तम मार्ग आहे. जसे आपण हे पाहतो तेव्हा आपण विचारूया, आपण क्षणभरासाठी जगणार की सर्व काळासाठी? मी विनंती करतो की आपल्याकडे असलेला उर्वरित वेळ व्यर्थ जाऊ नये.
या आपण उपदेशक अध्याय 1 उघडूया. उपदेशक अध्याय 1 वचन 1. यरुशलेमेतील राजा दावीद पुत्र उपदेशक याची वचने. व्यर्थ हो व्यर्थ असे उपदेशक म्हणतो. व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यांत त्याला काय लाभ? एक पिढी जाते व दुसरी येते, पृथ्वीच काय ती सदा कायम राहते. सूर्य उदय पाहून अस्ताच जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो. वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो. तो एकसारखा घुमत जाऊन पुन्हा पुन्हा आपली फेरी करतो. सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही. ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुन्हा पुन्हा वाहत राहतात. सर्व काही कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही. ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही. एकदा होऊन गेले तेच होणार, करण्यात आले तेच करण्यात येणार. भूतलावर नवे म्हणून काहीच नाही. हे पहा, काही नवीन आहे असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते. मागील गोष्टींचे स्मरण राहिले नाही, पुढे जे होतील त्यांचेही स्मरण त्यांच्या पुढच्यांना राहणार नाही. तेथून ते सविस्तरपणे सांगतात. त्याने वाऱ्याला पकडण्यासारख्या व्यर्थ गोष्टींची यादी केली. पैसा, सन्मान आणि महत्वाकांक्षा. त्याला कोणताही खरा फायदा सापडला नाही. शलोमोन एकटाच नव्हता. महान अलेक्झांडर, एक प्रसिद्ध नायक, याला एक मोठे स्वप्न होते. त्याने जग जिंकण्याचे स्वप्न पाहिले, पण ते वयाच्या 33व्या वर्षी तरुणपणीच मरण पावले. त्यांची शेवटची इच्छा होती, माझ्या शवपेटीतून माझा हात बाहेर निघू दे, म्हणजे लोकांना समजेल की मी काहीही सोडत नाही. प्रत्येक मूल मुठी बांधून जन्माला येते. ते सर्व काही मिळवण्याची, जगावर दावा करण्याच्या इच्छेने जन्मलेले आहेत. पण जेव्हा ते निघून जातात तेव्हा ते काहीच न घेता रिकाम्या हाताने जातात. सर्वांना हे सत्य दाखवण्यासाठी की आपण या जगाला रिकाम्या हाताने सोडत आहोत, त्याने सांगितले, माझा एक हात माझ्या शवपेटीतून बाहेर काढू दे. हे पृथ्वीवरील आपल्या जीवनासाठी खरे आहे. आम्हाला वाटते की या व्यवसायामुळे मोठा फायदा होईल आणि त्या कार्यामुळे मोठ्या गोष्टी मिळतील. मात्र पृथ्वीची व्यवस्था सार्वकालिक काहीही देऊ शकत नाही, कारण ही पृथ्वी शरण नगर आहे. पृथ्वी एक तात्पुरती जागा आहे. म्हणूनच अनेक तत्वज्ञ, ज्ञानीपुरुष आणि बायबल असेच म्हणतात. असे म्हटले जात नाही का की आपण या जगातून जाणारे प्रवासी आहोत? लोकांना हे माहीत नाही. त्यांना वाटते हे जग सर्व काही आहे. शेवटी त्यांचे काय होते? ते इतकेच म्हणू शकतात, हे सर्व व्यर्थ आहे, जीवन काहीच सोडत नाही. त्यांना या पृथ्वीचे खरे स्वरूप माहीत नाही. जग आपल्याला आत्मिकरित्या भरण्यासाठी बनवलेले नाही. ही पोकळी भरण्यासाठी जागा कुठे आहे? हे आपले सार्वकालिक स्वर्गाचे राज्य नाही का? ते परमेश्वराचे राज्य आहे. म्हणूनच येशूने सर्व लोकांना परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास सांगितले. तो देहामध्ये पृथ्वीवर आला आणि आपल्या पापांसाठी वधस्तंभावर खेळला गेला.
बायबल आपल्याला हे सांगते. म्हणून आज सर्वात ज्ञानी लोक ते आहेत जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात आणि परमेश्वराचे कार्य करतात. जरी शल्मोनाला शहाणपणाचा राजा म्हटले गेले, पण त्याचे जीवन एका उत्तराने संपले. उपदेशक अध्याय 1 पासून अध्याय 10 आणि 11 पर्यंत तो लिहितो की आपले जीवन निरर्थक गोष्टींनी भरलेले आहे, जे वार्याचा पाठलाग करण्यासारखे आहे. या आपण अध्याय 12 वर जाऊया. उपदेशक अध्याय 12 वचन 7. तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा त्याचे शरीर पुन्हा मातीमध्ये जाते आणि त्याचा आत्मा परमेश्वराकडे परतला पाहिजे. तर आपला आत्मा आपल्या जीवनाचे सार आहे, हो ना? आत्मा आता शरीरामध्ये राहतो, पण जेव्हा आपण मरतो तेव्हा आत्मा आणि शरीर वेगळे होतात. शरीर पुन्हा धुळीमध्ये परत येते. आपला आत्मा परमेश्वराच्या सार्वकालिक राज्यात जातो. मग हे ठरवले जाते, आपण स्वर्गात जाणार की नरकामध्ये कायमची शिक्षा भोगणार. बायबल म्हणते की मग आपले भविष्य निश्चित आहे. हा उपदेशकाच्या पुस्तकातून शल्मोनाचा निष्कर्ष आहे. या आपण वचन 8 पाहूया. तो काय म्हणतो? व्यर्थ हो व्यर्थ, उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ. आता हे वाचून तुम्हाला वाटेल की बायबल खूप दुःखी आणि निराश आहे, पण असे नाही. पवित्र शास्त्र आपल्याला पृथ्वीवर विश्वासूपणे जगण्यास आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचे निवडण्यास शिकवते. या आपण वचन 13 मधील शल्मोनाचा निष्कर्ष पाहूया. या आपण वचन 13 पाहूया. आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. त्याने निष्कर्ष काढला की पृथ्वीवर जगण्याचा सर्वात शहाणा मार्ग म्हणजे परमेश्वराचे भय बाळगणे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे. शेवटी इतर गोष्टींचे काय होते, जसे की ज्ञान, कीर्ती, संपत्ती किंवा प्रेमाची इच्छा? राजा शल्मोन म्हणाला, हाही वायफळ उद्योग होय. सरळ भाषेत सांगायचे तर काहीही शिल्लक राहत नाही आणि काहीही मिळत नाही. हे केवळ शल्मोनाच्या बाबतीतच नाही, तर जगातील महान व्यक्तींच्या बाबतीतही खरे आहे, जे सर्वजण अशाच कथा सांगतात. हे फक्त महान लोकांसाठीच खरे आहे का? सामान्य लोकांसाठी देखील असेच आहे. सामान्य लोक देखील म्हणतात, मी तरुण होतो तेव्हा आश्चर्यकारक होतो, पण जसजसा मी म्हातारा झालो, मित्र, शेजारी आणि इतर सर्व लोक निघून गेले किंवा गेले. मला माहित नाही की मी हे जीवन का जगले. बहुतेक लोक असे म्हणतात. परमेश्वराने आपल्याला जीवन जगण्याचा सर्वात सुज्ञ मार्ग दाखवण्यासाठी बायबल दिले नाही का? उपदेशकाचे पुस्तक अध्याय 12 मध्ये शल्मोनाने म्हटले, आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. हेच आपल्या जीवनाचा सर्वात धार्मिक मार्ग आहे, असे तो म्हणाला. त्याने सर्व प्रयत्न केले. तो राजा होता, त्याला पुष्कळ बायका आणि उपपत्नी होत्या, पण ते सर्व व्यर्थ होते.
그것도 다 헛된 일이었고 솔로몬의 재산이 शल्मोनाकडे खूप संपत्ती होती. 엄청난 그 재물들도 다 의미가 없었고 मात्र त्याची मोठी संपत्ती, ज्ञान आणि सन्मान हे सर्व व्यर्थ होते. 의미가 없더라는 것입니다. 생명이 이제 다 해가는 जीवन संपताना त्याला दिसले की त्याने मिळवलेले काहीही त्याला वाचवू शकले नाही. 모아두었던 것이 자기의 생명 하나 건져낼 수 있는 그런 도구도 되지 못했더라는 것이죠. 여러분 오늘 सर्व लोकांनो, आजच्या बायबल शिकवणींकडे दुर्लक्ष न करता आपले जीवन योग्य करावे. 흐트러게 듣지 마시고 우리 삶의 어떤 그 방향을 바르게 정리해 가야 परमेश्वराचे कार्य 필요가 कठोरपणे केले पाहिजे. 있습니다. 그래서 하나님의 일을 우리가 힘써 해야 되겠습니다. 열심히 기도하고 मनापासून प्रार्थना करा आणि परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करा. 열심히 세상을 또 깨우쳐서 모든 जगाला जागृत करून लोकांना पश्चात्तापाकडे नेऊन 천국으로 다 인도해 갈 수 있는 त्यांना स्वर्गात मार्गदर्शन करण्यासाठी आपले हृदय, मन व शक्ती समर्पित करावी. 모두가 꼭 되셔야 되겠습니다. 자, 그래서 म्हणून परमेश्वर आपल्याला एक पेत्रात राज्याचे कार्य दाखवतात. 베드로전서에서는 이렇게 알려주고 있습니다. या आपण 1 पेत्र अध्याय 1 वचन 7 वाचूया. 1 पेत्र अध्याय 1 वचन 7. ह्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करितात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावे. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता, आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. विश्वासाचे पर्यवसान जे तुम्ही काय प्राप्त करत आहात, आपल्या जीवांचे तारण, ते उपभोगत. आपले आत्मे वाचल्यावर आपण कोठे जाऊ? आपण स्वर्गाच्या राज्यात जातो, पापांची क्षमा प्राप्त करतो आणि सार्वकालिक राज्यात प्रवेश करतो. आपण परमेश्वरासोबत राहून सर्व काळ त्यांच्या आशीर्वादांचा उपभोग घेणार नाही का? करिंथकरांस पहिले पत्र अध्याय 2 मध्ये संदेश त्याने स्वर्गाचे असे वर्णन केले आहे. या आपण करिंथकरांस पहिले पत्र अध्याय 2 वर जाऊया. करिंथकरांस पहिले पत्र अध्याय 2 वचन 9. हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्यानं हले नाही, कानाने जे ऐकलेने नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीत करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केलं आहे. करिंथकरांस पहिलेन पत्र अध्याय 2 आपल्याला सांगते की परमेश्वराने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केलेले स्वर्ग कल्पनेच्या पलीकडे आहे. 상상 이상의 세계라는 것을 고린도전서 2장에서는 우리에게 또 알려주고 있습니다. असे वैभवशाली जग ज्याला डोळ्यांनी पाहिले नाही, कानाने ऐकले नाही आणि मनाने कल्पनाही केली नाही. 인간이 가지고 있는 최상의 상상력을 동원하더라도 그 세계의 아름다움에 도달할 수 없는 परमेश्वर आपल्याला दाखवितात की ते आपल्यासाठी असे जग तयार करतात. 마련하고 계시고 우리 위해서 준비하고 계신다고 이렇게 일깨워주고 있습니다. हे ते जग आहे जे पौलाने तिसऱ्या स्वर्गामध्ये पाहिले होते. शब्दांच्या पलीकडे सुखसोयी आणि दृश्य होती. 말로 형언할 수 없는 그런 광경들이 펼쳐지게 되는 곳입니다. दानिएलाने म्हटले की पवित्र लोक हे जग सर्व काळासाठी प्राप्त करतील. 영원한 세계라고 했고 करिंथकरांस पहिले पत्र अध्याय 2 मध्ये पौलाने असे लिहिले, आपल्याला असे जग दिले जाईल जे डोळ्यांनी पाहिले नाही, कानाने ऐकले नाही आणि मनाने कल्पनाही केली नसेल. सर्व लोकांनो, जर आपला विश्वास आहे की हे जग खरे आहे, तर आपण सामान्य जीवन जगू शकत नाही. जर मला हे अद्भुत जग मिळाले तर मी काय केले पाहिजे? आपण भाषा तयार केली पाहिजे. तेथे चांगल्या प्रकारे राहण्यासाठी आपण त्या जागेबद्दल सर्व गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे का? आपण हा देखील विचार केला पाहिजे, जगावर राज्य करणाऱ्या परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी मी काय करू शकतो? जर आपण सार्वकालिक स्वर्गावर विश्वास ठेवतो तर आपण त्यासाठी काय तयारी केली पाहिजे? आपण पृथ्वीवर कोणते जीवन जगले पाहिजे?
누구에게 보이기 위한 आपण 이तरांना प्रभावित करण्यासाठी जगू नये. 우리가 얻고자 하는 그 세계에 대한 आपल्याला पाहिजे असलेल्या जगासाठी आपण आतापासून कसे जगले पाहिजे 순간부터라도 어찌해야 되겠습니까? आपण स्वतःला जुळवून घेतले पाहिजे. 하나님께서 यामुळेच 그래서 परमेश्वराच्या शिकवणी नवीन करारामध्ये व्यवस्थित आहेत ना. 새 언약이라는 그 큰 어떤 틀 속에 있지 않습니까? 우리 안식일 आपण 지키는 शब्दात दिवस आणि वार्षिक सण पाळतो. 연간 절기를 또 지키는 것. 그다음 또 तसेच परमेश्वराचे शब्द आपल्या लोकांना सियोनमध्ये चांगली कृत्ये करण्यास 아름다운 행실과 선한 행실, आणि 착한 जगासाठी 행실, मीठ व प्रकाश होण्यास 그걸 बोलावतात. 통해서 세상에 빛이 되고 소금이 되라고 하신 이 모든 말씀들 이런 것 ही 하나하나 सर्व स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याची तयारी आहे. 나아가기 위한 하나의 준비라고 보셔야 되겠습니다. 이건 뭐 ही अशी गोष्ट नाही जी आपण करायची की नाही हे निवडू शकतो. 이런 어떤 내용이 아니죠. हे असे काहीतरी आहे जे आपण सर्वांनी निष्ठेने केले पाहिजे. आपण स्वर्गाच्या राज्यावर विश्वास ठेवतो. जसे की करिंथकरांस पहिलेम पत्र अध्याय 2 म्हणते, आपला विश्वास आहे की असे जग आपले असेल जे डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनाने कल्पना केली नाही. आपण परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास ठेवतो. मग आपण विचार केला पाहिजे की आपण त्या जगासाठी कसे जगले पाहिजे. प्रवाशाचे जीवन काय असते? एका स्थायिकाचे जीवन प्रवाशाच्या जीवनापेक्षा वेगळे असते. जेव्हा घरातील वॉलपेपर जर्जर किंवा डागलेला असतो तेव्हा स्थायिक तक्रार करू शकतात. ते तक्रार करून सुधारणा करू शकतात. पण प्रवाशांचे काय? प्रवाशांना तक्रार करण्याची गरज नाही. ते दुसऱ्या दिवशी सकाळी निघत आहेत. म्हणूनच परमेश्वराने पृथ्वीवरील जीवनाला प्रवाशाचे जीवन म्हटले आहे. आपले जीवन असे आहे. आपले जीवन यात्रेकरूचा प्रवास नाही का? कधीकधी आपण स्वच्छ वॉलपेपर असलेल्या किंवा किंचित गलिच्छ घरामध्ये राहू शकतो. जर खोली थोडीशी घाण असेल तर प्रवाशाला तक्रार करण्याची गरज नाही. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी निघावे लागेल. म्हणूनच परमेश्वराच्या देणग्यांबद्दल आपण समाधानी व कृतज्ञ असावे. आपले गंतव्य स्वर्गाचे राज्य नाही का? स्वर्गामध्ये सर्व काही आपल्या आशेपेक्षा किंवा इच्छेपेक्षा जास्त आहे. स्वर्ग आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. स्वर्गावर विश्वास ठेवणाऱ्यांनी स्वर्गाची आशा सोडू नये. त्यांनी क्षणभर टिकणाऱ्या पृथ्वीवरील गोष्टींना चिकटून राहू नये. आपण पृथ्वीवरील गोष्टींना आपल्यावर बंधने आणू देऊ नये, ज्यामुळे दुःख होऊ नये. आपण क्षणिक किंवा सार्वकालिक निवडायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जे निवडतो ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आणि ध्येय असले पाहिजे. परमेश्वराच्या अनंतकालिक राज्याची ओढ बाळगून स्वर्गाच्या प्रतिफळासाठी आपण चांगले जगले पाहिजे. या आपण प्रकटीकरण अध्याय 21 वचन 1 वाचूया. प्रकटीकरण अध्याय 21 वचन 1. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वीही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वीही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. नवे स्वर्ग आणि नवी पृथ्वी म्हणजे परमेश्वराने आपल्यासाठी तयार केलेले गौरवशाली स्वर्ग. या आपण तेथे होणाऱ्या काही गोष्टी पाहण्यासाठी वचन 4 वाचूया. या आपण वचन 4 वाचूया. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे काय राहणार नाही. मरण नाही. जसे की मरण पापातून येते, याचा अर्थ आहे की पाप नाहीसे झाले आहे. दुसऱ्या शब्दांत मरण नाही म्हणजे अनंतकालिक जीवन आहे.
यापुढे मरण नाही, शोक, रडणेव, कष्ट हे नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. 다시 잊지 아니하리니 처음 것들이 다시 나가서 밀려라. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करीतो. 만물을 새롭게 하노라 하시고 तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. 기록하라 하시고라고 했습니다. 이제껏 우리가 हे ते जीवन नाही जे आपण भौतिक जगामध्ये ओळखतो. 물리적 세계에서 겪었던 이런 어떤 생활 환경이 아닙니다. 모든 परमेश्वर म्हणतात की ते आता स्वर्ग तयार करतात, जेथे सर्व काही नवीन वाटते आणि ते आपली वाट पाहत आहेत. 기다리고 계신다고 하시니까 말이에요. 이 आपले 땅에 संक्षिप्त पृथ्वीवरील जीवन आपल्या अनंतकालिक जीवनापेक्षा जास्त काळ टिकू शकत नाही. 우리 영원한 삶을 앞지를 수는 없습니다. 예를 들어서 उदाहरणार्थ, 여러분들이 जर तुम्ही कोरियाऐवजी कायमचे अमेरिकेत राहू शकता, 평생 미국에 살 여건이 주어지게 된다면 तर तुमची स्वारस्य कोठे असेल, अमेरिका किंवा कोरियामध्ये? 이 한국에서 그 생활에 대한 관심이 더 많습니까? 여기는 अशी कल्पना करा की तुम्ही आज येथे राहता, पण उद्या तुम्हाला अमेरिकेत राहावे लागेल. 내일부터는 미국 가서 살 수밖에 없는 조건이 주어지게 된다면 미국 तुम्ही 언어도 त्यांची 배워야 भाषा, 되겠고, कायदे आणि लोकांना काय 미국 आवडते ते 언어도 शिकाल. 배워야 되겠고, 미국 사람들이 뭘 좋아하는지 싫어하는지도 알아야 되겠고. तुम्ही विचार कराल, 이제 끝나는 मी 이 या प्रकारे 기사지만 जगलो, पण त्यात 그들과 फिट होण्यासाठी 비슷하게 맞추려면 मी ज्याची कमतरता आहे ती शोधली पाहिजे आणि ती पोकळी भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 노력해야 되지 않겠습니까? 우리가 이 땅에 ही पृथ्वी 그렇습니다. आपल्यासाठी तशी आहे. 천국은 영원한 स्वर्ग सार्वकालिक 잠시 जीवनासाठी आहे. 공간이라면 눈 잠깐 पृथ्वीवर 30 किंवा 40 वर्षे एका क्षणात निघून जातात. 휙휙 지나가는 장소가 이 지구촌입니다. असे असल्यास जरी आपण पृथ्वीवर राहत असलो तरी आपले खरे घर स्वर्ग आहे, आपले आत्मिक घर आहे. 영원한 영의 고향 천국 아니겠습니까? 그 मी 천국을 स्वर्गासाठी 위해서 परमेश्वराला आवडेल असे जीवन जगले का? 의미 있고 또 보람되게 하나님께서 보시기에 합당하게 살았는가? 또 मी बरोबर जगलो का? 다르게 살았는가? मी परमेश्वराचे गौरव केले आहे का? 돌리며 살았는가? 이런 या आपण पुन्हा विचार करूया. मी आतासाठी निवडत आहे की सर्व काळासाठी? 또 되짚어 보시고 순간을 위한 선택을 하면서 살고 있는가? 영원을 위한 그 시간을 선택하면서 살고 있는가? 좀 진지하게 या आपण परमेश्वराला संतुष्ट करणारे ख्रिस्ती बनण्याचा प्रामाणिकपणे विचार करूया. 하나님께서도 기뻐하실 수 있는 그리스도인다운 그런 어떤 면모를 다 갖추는 저와 여러분들이 꼭 되시고 또 मी तुम्हाला या अंधकारमय जगामध्ये आशा आणण्यासाठी आणि इतरांना स्वर्गाची आशा देण्यास सांगतो. 천국에 대한 소망을 또 안겨줄 수 있는 여러분들이 꼭 되시기를 부탁드리겠습니다. 이 땅을 आपल्या अगोदर 어떤 अनेकांनी 사람도 असेच म्हटले होते. 수많은 사람들이 똑같은 얘기를 하는데도 우리는 पण अनुभवाच्या कमतरतेमुळे आज लोक म्हणतात, माझे जीवन वेगळे असले पाहिजे. 경험이 없다고 해서 우리의 삶 속에는 다른 무엇인가가 있을 것이다. संपूर्ण इतिहासामध्ये अनेक तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, नायक, राजघराणे होते. 수많은 영웅 호글들, 수많은 왕족들 역사적으로 얼마나 많습니까? 그 많은 내용 त्यांच्या सर्व कथा शल्मोनाशी सहमत आहेत. 솔로몬이 얘기한 이 내용에 전부 똑같은 내용으로 연결되어 있습니다. 여러분들이 잘 तुम्हाला 아시는 अलीकडील काळातील एक महान नायक नेपोलियन माहीत आहे का? 건세사에 있어서 굉장한 영웅 아니었습니까? 그도 त्यांना सेंट हेलेना बेटावर पाठवण्यात आले. 섬에서 मरण्यापूर्वी त्याने म्हटले, 거기서 죽기 전에 남긴 말 한마디가 있었습니다. येशू अपयशी वाटत होता, पण आता ते जगावर राज्य करत आहेत. 보니까 온 세계를 정복하고 있고. 나는 मला यश आल्यासारखे वाटत होते, पण मी या छोट्याशा बेटावर एकटाच मरतो. 어떤 섬에서 이름 없이 설설임 이렇게 죽어가고 있다고 말이야. त्याचा अर्थ होता, येशू अपयशी वाटत होता, पण तो यशस्वी झाला. मी यशस्वी झाल्यासारखे वाटत होते, पण अयशस्वी झालो. मी विनंती करतो की तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या यशस्वी जीवनाचे कृपेने पालन करावे. 정말 그리스도의 성공한 그 삶을 다 온전히 따라갈 줄 아는 그런 은혜로운 여러분께 आज 제가 जेव्हा तुम्ही घरी जाता 다시 한번 तेव्हा स्वतःला विचारा, 부탁드리겠습니다. मी खरोखर योग्य मार्गावर आहे का? 집에 돌아가시거든 내가 살고 있는 이 삶이 진실로 옳은 어떤 그 길로 제대로 가고 있는가? 교회 मी चर्चला जात असलो तरी माझे विचार अजूनही जगामध्ये आहेत का? 세상에 지금 빠져 있지는 않는가? मी खूप जागतिक आहे का?
परमेश्वराला अपेक्षित गुण माझ्यात नाहीत का? 면모를 갖추고 있지는 못한가? 자기를 मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या हृदयाचे आत्मपरीक्षण करण्यासाठी वेळ घ्या. 이런 시간적 여유도 다 가져주시길 부탁드리겠습니다. असे केल्याने आपण दररोज परमेश्वरासोबत स्वर्गाच्या राज्याकडे चालूया. यासह मी आजचा उपदेश समाप्त करतो. 향해서 걸어가는 우리 모두의 발걸음이 되시길 부탁드리면서 말씀 마치도록 तुमचे 하겠습니다. खूप खूप आभार. 감사합니다.